आरजी रेडिओ चौकी काय काय बोलते? आई 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 तू 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 शांत हो. ते अगं रेडिओ जॉकी म्हणजे काय असतं ते रेडिओवर बोलतात ना ते त्यात काहीच वाईट नाहीये ते चांगलं आहे ते. अहो म्हणजे म्हणजे इतके दिवस तू माझ्याशी खोटं बोललीस? हो किंवा नाही? हो. म्हणजे ही सगळ्यांना फसवत होती. बघितलं सावी किती खोटारडी आहे ही. तरी मी तुला सांगत होते हिला जास्त सूट देऊ नकोस. एक दिवस आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. तुला मला घरातल्या सगळ्यांना फसवलं हिनं. खोटं बोलली आपल्याशी. आणि तू तिला पाठीशी घालत होतास. साधी भोळी म्हणून दुर्लक्ष करत होतास. पण शेवटी काय केलं हिनं? सगळ्यांना आपल्याला फसवलं. खोटं बोलली आपल्याशी. राजन, रेवती पाहिलेत ना तुमची अनु वहिनी? हा कशी आहे ती कळलं ना तुम्हाला? तुम्हाला खूप मुळका होता ना तिचा. बघितलं ना आता? पाटकरांच्या घराला कलंक आहे. ते काही नाही हवी. हिला तू आज शिक्षा केलीच पाहिजे. तिला अशी शिक्षा कर की 7 जन्म हिच्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि असं जर तू नाही केलंस तर मी हे घर सोडून निघून जाईल. बघ काय ठरवायचं ते ठरव तू. आई अगं काय बोलतेस तू? हे वेडी झालीस का? अवी तू असं काही करणार नाहीयेस. अहो ऐका ना मी तुम्हाला सांगणार होते. मला तुमच्यापासून लपवायचं नव्हतं. मी सगळ्यांबद्दल बोलले. मी नाही मी अहो ऐका ना मी खरंच तुम्हाला सांगणार होते. तुमच्या भीतीपोटी मी नाही पिहूला विचारा. मी आजच सांगणार होते. मी खूप वेळ सांगायचा प्रयत्न केला. अहो खरंच विश्वास ठेवा माझ्यावर.
अवी अवी थांब अवी. धर. मी मी तुम्हाला सांगणार होते अहो. अगं मी काय म्हणतोय ते नीट ऐकशील का? इस्त्री धर. नाही अगं मी तुला देतो इस्त्री. अनु अनु इस्त्री धर असं म्हणतोय मी. धर. आता एक काम कर, आतमध्ये जा, एखादी छान साडी इस्त्री कर, ती नेस आणि बाहेर ये. मला प्रचंड अभिमान आहे ना तुझा. आज तुझा आवाज या रेडिओवर ऐकलाय मी. जगातला सगळ्यात नशीबवान नवरा आहे मी. अरे माझ्या बायकोचा आवाज रेडिओवर ऐकतो मी म्हणजे काय? तुला काय वाटलं मी चिडलोय तुझ्यावर? वेडी आहेस का ग तू? अगं माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे अनु. प्रत्येक वेळी तुझा नवरा चिडत नाही. आता रडतेस काय? उठ. अगं भूत बघितल्यासारखं काय म्हणतेस? उठ लवकर चल. उठ. सावकाश. मगाचपासून मी तुझं फक्त कौतुक करतोय, कळत नाही का तुला? अगं मी शपथ सांगतो तुला, अगं पाटकरांच्या घराण्यात कुणी एवढा मोठा पराक्रम केला नाहीये जो तू करून दाखवलायस. इतकं सगळं चांगलं केलंस तू अनु. पाटकरांचं नाव मोठं केलंयस तू. का नको करू मी तुझं कौतुक? आणि काय राग येण्यासारखं काय याच्यामध्ये? उलट अभिमान वाटतोय मला की माझ्या बायकोचा आवाज आज रेडिओवर आहे, जिथे जाण्याची लोक स्वप्न पाहतात. आज नवरा म्हणून मला खरंच अभिमान वाटतो अनु. हे माझं कानफाटे असं झालंय माहितीये. मला खरंच मनापासून वाटलं तरी मग ते असं नाही. अगं नाही तसं नाही नाही, आपण आता मी ऐकणारच नाहीये तुझं. आता बास, आता पटकन तू चांगली साडी नेस. आपण दोघ जण आज डिनरला जाऊया. हे सक्सेस मी सेलिब्रेट करणार माझ्या बायको बरोबर. खूप अभिमान वाटतो मला तुझा, खरंच. अवी, अरे काय बोलतोस हे? तिला शिक्षा करायची सोडून तिला हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातोयस? कशाबद्दल शिक्षा करायची? विनाकारण उगाच. आई पाटकरांच्या आजपर्यंतच्या सगळ्या पिढ्यांपैकी कुणीतरी असा पराक्रम केलाय का? सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे. आणि हो, या बाबतीत मी तिच्या मागे उभा राहणार. अरे काय झालंय तुम्हा सगळ्यांना? तुम्हाला आनंद नाही झालाय का? काय दादा? अरे ऑफकोर्स आनंद झालाय, पण तू रिॲक्ट कसं करतोयस? हो ना, ऍक्च्युली म्हणजे आम्हाला खूप बरं वाटतंय, पण मला वाटलं की तू. असं का वाटतंय तुम्हाला? तुम्हाला वाटलं मी चिडेन? अरे अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. माझ्या बायकोनी रेडिओ स्टेशनवर जाऊन एक इंटरव्ह्यू दिलाय.
एवढी मोठी अभिमानाची गोष्ट असताना मी का चिडू कोणावर? ए अनु, किती छान बोलली आहेस तू. तुला माझे ऐकत राहावं वाटत होतं ते. म्हणजे त्यांनी काहीतरी ते कापलं म्हणालीस ना मध्ये, ते नसतं कापलं ना तर मला खरंच असं वाटत होतं हा रेडिओ आज बंदच होऊ नये, फक्त तुझा आवाज या रेडिओवर चालू राहावा. हे एवढं छान कसं काय, कुठून शिकलीस तू हे? ऐका ना, मी बोलले होते, मी खूप काही बोलले होते. मी आपल्या सगळ्यांविषयी खूप खूप कौतुक केलं होतं. हो अहो, खरंच मी बोलले पण मी तुला काही एक्सप्लेनेशन मागितलंय का? काही पण विचारलं का मी तुला काही? नाही. अगं लोकांचं स्वप्न असतं जे तू जगतेस आज. आता तू जास्त टाइमपास करू नकोस, आतमध्ये जा, मस्त सुंदर साडी नेस, बाहेर ये, कारण जो हवा तो टेबल जर नाही मिळाला ना अनु, मग मी चिडेन. मी खरंच बोलले होते. जा तू, अगं जा. सॉरी 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 नाही, ठीक सॉरी, खरंच सॉरी. हा, ठीक आहे. सावकाश सावकाश घे. चला चेंज कर. तू कुठे निघालीस? तुझ्या आईने तो कप फोडलाय ना? ती जाईल हॉटेलमध्ये जेवायला, पण त्याच्या काचा आमच्या पायाला लागतील. त्या उचल. बायकोला जेवायला घेऊन चाललाय. बायकोच्या ताटाखालचं मांजर झालाय, मांजर. दादा, तू आईकडे लक्ष देऊ नको. तिचं ना भलतंच काहीतरी असतं. ती काही नाही बोलली, असं सोड. हा, सोडून दे. वेडी आहेस का तू? इथे माझ्यासाठी आणि अनुसाठी एवढा महत्वाचा दिवस आहे. आईला काय, आई बोलतच असते, मी नाही लक्ष देणार. वा, बघतोयस ना राजन दादा, अवी दादा किती बदललाय ते. आता बायकोला एकटा डिनरला घेऊन चाललाय. आपल्याला विसरला आता तो. मग काय बाबा, त्याची बायकोची मोठी अचीवमेंट आहे. आता काय दोघे जोडीने सेलिब्रेट करणार. आपलं काय काम आहे तिकडे? ते आपण नेहमीच सेलिब्रेट करतो रे. अरे आज आमचा दिवस आहे रे. एवढी मोठी अचीवमेंट तिने केली तर हक्क आहे रे तिचा. मी पार्टी द्यायलाच पाहिजे तिला. म्हणजे काय? या ऑफकोर्स ऑफकोर्स. ए पिऊ, आईला सांग की मी बाहेर वाट बघतोय. हा, पटकन रेडी व्हायला सांग, नाहीतर इथून बाहेर येईल आणि सैरबाहेर होईल. हे कुठे गेले, हे कुठे गेले, परत रडायला लागते. एक तर तुझ्या बायकांना ना रडू जवळ आहे. तिला बाहेर पाठव, मी गाडी काढतोय. काय काय झालं काय दादाला? एवढा कसा बदलला रे हा? बघ ना, जे मला वाटलं तो चिडेल, नेहमीसारखा तमाशा करेल, पण एक्झॅक्टली ऑपोजिट रिॲक्ट केले त्याने. दादा, मला तरी असं वाटतंय की त्याला ना आता अनुवहिनीची व्हॅल्यू कळायला लागलीये. असं जर झालं असेल ना रेवती, तर आणखी काय होय आपल्याला. गेल्या काही दिवसात खूप काय काय केलंय अनुने, आपल्या घरासाठी, आपल्या सगळ्यांसाठी. अक्षरशः इम्पॉसिबल असलेल्या गोष्टी तिने पॉसिबल करून दाखवल्यात. सगळे प्रॉब्लेम्स तिने एकटीने सोडवलेत. आपण तर काय फक्त सपोर्टला होतो. अनु म्हणजे ना या घराचा श्वास आहे रेवती. अनुमुळे हे घर चालतंय. आणि अविला याची जाणीव झाली असेल ना रेवती, तर माझ्यासारखा आनंदी दुसरं कोणी नाही बघ. खरंच काका आणि आत्या म्हणतायत तसंच असेल का? बाबांना खरंच आईची किंमत कळली असेल म्हणून ते चांगले वागतायत का आईशी? काही कळत नाहीये.
काय चाललंय हे सगळं? एवढं होऊन सुद्धा भाऊजी अनुला डिनरला कसे घेऊन जात आहेत? शी बाबा, माझे सगळे प्रयत्न वाया गेले. माय गॉड, काय सुंदर दिसतेस तू वहिनी. आज दादाना फुल फ्लॅट होणार आहे तुझ्यावर, तू बघच. पण हे आहेत कुठे कुठे गेले दादा? आई बाबा बाहेर आहेत, तुझी वाट बघतायत. अनु, आजचा दिवस तुझा आहे, छान सेलिब्रेट कर. दादा मी तयार तर झाले, पण मी कशी जाऊ? म्हणजे बरंचसं काम शिल्लक आहे, रात्रीचा स्वयंपाकही राहिलाय. खरं तर मला नाही म्हणायचंय, पण हे ऐकणार नाहीत. वहिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही बाहेरून मागवू आणि खाऊ, कळलं? तू आमचं टेन्शन घेऊ नकोस, तू मस्त जा. वहिनी, तू हे सगळं डिझर्व करतेस ग. तू कशाला आमचं टेन्शन घेतेस? तू जा आणि एन्जॉय कर, ठीक आहे? आणि जेवणाचं म्हणशील ना, तर सीमा आहे ना, ती करेल काहीतरी. हो ना, मी आहे ना. नाही म्हणजे मला तुझ्यासारखं असं एवढ्या कमी वेळात करायला नाही जमणार, पण मी प्रयत्न करेन. हा, नाही दादा, नको. आपण बाहेरूनच मागवूया आणि खाऊया. हो दादा, बाहेरूनच मागवा. नाही, कारण सीमावहिनींना सवय नाहीये, करतील त्या. पण दादा प्लीज, आणि सगळ्यांना सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. अगं म्हणजे गुंडू वहिनी, किती टेन्शन घेशील आमचं? बरं, आम्ही इथे मस्त पिझ्झा मागवू, पार्टी करू, एन्जॉय करू. आता तरी जाशील? पण आईंना पिझ्झा नको हा. त्यांना आवडतो, पण त्यांना त्रास होतो. दादा दाल खिचडी मागवा. बरं, अजून काही? नाही, जा आता. जाते. पिहू, जाऊ ना मी? हो आई, तू माझं अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आत्या म्हणाली तसं तू एन्जॉय कर. तू काळजी घ्या आणि खाशील व्यवस्थित. चालू. कुठे गेले हे? अहो, पिहू तर म्हणाले की हे बाहेर आहेत. अनु, हा, अगं मी तुझ्याचकडे येत होती. काय हो? अगं तुझा कार्यक्रम ऐकला, किती छान बोलत होतीस तू. म्हणजे बघ ना, मला असं वाटलं की सगळं माझ्या मनातलं तूच बोलते. थँक्यू म्हात्रे काकू. अगं मला काय थँक्यू बोलते, थँक्यू तर खरंच तुला बोलायला हवं. आपल्या बायकांच्या मनातली व्यथा तू किती छान मांडलीस. तुला माहितीये ना, मला लग्नानंतर नोकरी करण्याची किती हौस होती, पण सासरच्यांनी नाही करू दिली ग. तुझा कार्यक्रम ऐकत असताना ना सगळं आठवलं आणि नकळत डोळ्यात पाणी आलं ग. काकू, पण वाईट एका गोष्टीचं वाटतं गे की अजूनही परिस्थिती तशीच आहे. म्हणजे बघ ना, अजूनही नवऱ्याला असं वाटतं की बायकांनी पुढे जायलाच नको. नाही तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे, पण माझे अविनाश खूप चांगले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, आता माझा इंटरव्ह्यू ऐकल्यावर इतका आनंद झाला त्यांना. मला म्हणाले की हा तुझा दिवस आहे, आपण सेलिब्रेट करूया. म्हणून आता मला बाहेर घेऊन चालले ते. क्या बात आहे बाबा, एका मुलगी तर मज्जाच आहे. अरे नाही, तू अहो कुठे गेला होता तुम्ही?
गजरा हो कशासाठी? या फुलाच्या सुगंधासारखाच तुझ्या आनंदाचा सुगंध सुद्धा हवेत दरवळू दे. अनु, तुझा नवरा तुझ्यासारखं बोलायला लागलाय बघ आता. भाऊजी त्या बघत व्यस्त आहे. अहो तो गजरा माळा आता तिच्या केसात, नाहीतर इथे सुकायचा. आ, द्या हे पानं द्या माझ्याकडे. काय इकडेच माहत आहे? हो इकडेच मारतात ना. अनु, किती सुंदर दिसतेस तू.